राम शाकाहारी नव्हते, मांसाहारी होते. राम बहुजनांचे आहे, ते शिकार करून खाणारे राम आमचे. शिर्डीच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक. ठाण्यातील आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन. आव्हाड समर्थकांकडून आंदोलन केलेल्या जागी शुद्धीकरण. बापाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. आम्ही यांचा प्लॅन हाणून पाडू. अजित पवार गटाच्या आंदोलनानंतर आव्हाडांचं ट्विट. रोहित पवार यांचा जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर. राज्यातील महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडलं पाहिजे. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचं ट्विट. अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदेंसोबतची बैठक निष्फळ. आझाद मैदानावरील संप बेमुदत सुरू राहणार. मानधनामध्ये भरीव तरतूद झाल्याशिवाय मागे हटणार नाही. अंगणवाडी सेविकांची भूमिका. सरकार आणायला खोके, पण अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत. उद्धव ठाकरेंची टीका. तर सत्तेत असताना ठाकरेंनी 1 रुपयाही वाढवला नाही. दीपक केसरकरांचा पलटवार. ठाकरेंनी पाठिंबा दिला म्हणजे सुटणारा प्रश्नही सुटणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. शुद्धीकरण करणाऱ्यांना महात्मा फुले सावित्रीबाई कळल्याचं नाही. आम्ही अभिवादन केलं म्हणून शुद्धीकरण करणं म्हणजे मूर्खपणा. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. मुंबईत येण्यासाठी गनिमी कावा वापरू. जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. आम्ही मुंबईत कसं येणार 10 तारखेला कळेलच. जरांगेंचं वक्तव्य. मी राम मंदिरात जाणारच, निमंत्रणाची गरज नाही. पूर्वी जात होतो तसाच अयोध्येला जात राहणार. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मोवियात वंचितला घेण्यासाठी पवारांचा फोन. नाना पटोलेंची माहिती. लवकरच दिल्लीमध्ये बैठक पार पडणार. राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आज सुनावणी घेणार. 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान. शिवसेना आमदार पात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी. लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्यास हरकत नाही. बच्चू कडूंचं वक्तव्य. प्रहारने महायुतीचा धर्म पाळला तर आम्हीही पाळू. आमदार रवी राणांची सावध प्रतिक्रिया. मुंबईतील कुर्ला आणि भांडूपमध्ये आज पाणी पुरवठा बंद. मुंबई शहर भागातही आज 10% पाणी कपात. अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय. मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना घाबरण्याची गरज नाही. जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला. इराणमधील जनरल सुलेमानींच्या समाधीस्थळी 2 भीषण स्फोट. करमान शहराच्या सिलसिलेवार इथे कार्यक्रमादरम्यान स्फोट. 100हून अधिक नागरिकांचा मृत्यू.